नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सुतळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला 5% 10% साठी आपली एंट्री प्लॅन करता येईल. त्याचबरोबर प्रॉफिट बुकिंग साठी कोणता स्टॉक आला होता आणि लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी त्यामध्ये आपण सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते ते आपण आज सेक्शन मध्ये काय करूया डिटेल मध्ये डिस्कस करूया. तर प्रॉफिट बुकिंग साठी जो स्टॉक आलेला आहे तो स्टॉक आहे सुप्रिया लाईफ सायन्स. हा आपण 7 ऑगस्टला म्हणजे परवा दिवशी आपण जो रेकमेंड केला होता 425 410 रेंजने तो बाय करायचा होता. 450 प्लस फर्स्ट टार्गेट आपल्याला बुक करायचं होतं. 470 आपल्याला तो सेकंड टार्गेट साठी होल्ड करायचा होता. आपण सुप्रिया केमिकल सुप्रिया लाईफ सायन्स जर आपण बाय करत असता 7 ऑगस्ट आपण इथे तो प्लॅन केला होता. 425 410 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. जर सुप्रिया लाईफ सायन्स जर आपण या ठिकाणी जर बाय केला असता तर यामध्ये आपल्याला 420 425 रेंजला जर बाय केला असता 450चा आज जो हाय गेलेला आहे 454चा हाय गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला सुप्रियामध्ये काय करता येईल जवळपास 8 ते 9% रॅली आपल्याला पिक करता येत असते. तर कोणी त्यामध्ये एंट्री घेतली होती, कोणी प्रॉफिट बुक केलेलं आहे, काली कोणीतरी व्हॅल्यूमध्ये प्रॉफिट बुक केलं होतं, हे पण तुम्ही या ठिकाणी काय करू शकता पाहू शकता. तर सुप्रिया आज हा प्रॉफिट बुकिंग साठी आला होता ज्यामध्ये आपण काय करत सांगितलं होतं प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी फर्स्ट टार्गेट आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी आज जो आपण स्टॉक रिकमेंड केलेला आहे तो एकच स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक आहे. कॅपॅसिटी मध्ये आपल्याला 340 345 मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची. 360 टार्गेट साठी आपल्याला काय करायचं तो होल्ड करायचा आहे. येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कॅपॅसिटी मध्ये पण आपल्याला चांगली रॅली आपल्याला मिळू शकते. आपण 340 335 रेंज तो बाय करायला सांगितलेलं आहे. जर तो आपण खाली आला त्याला आपल्याला ऍव्हरेज करता येईल. त्या दोन रेंज मध्ये आपण त्याला काय करू शकतो कॅपॅसिटी मध्ये आपण काय करू शकतो एंट्री आपण प्लॅन करू शकतो. 360 टार्गेट साठी जर आपण कॅपॅसिटीला जर आपण होल्ड केला तर यामध्ये आपल्याला जवळपास 5% आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये मिळू शकते. तुम्ही जर लॉंग टर्म साठी होल्ड कराल 10% 370 टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड करणार आहे मोर दॅन 10% ची रॅली आपल्याला कॅपॅसिटी मध्ये काय करायला आपल्याला बुक करायला. हे स्टॉक जे आपण अनालिसिस केलेले आहेत हा आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये हा सेटअप मध्ये हा स्टॉक आला होता. त्यानुसार आपण काय केलेलं आहे तो रिकमेंड केला. या सेटअप मध्ये आलेले स्टॉक आपण काय करत असतो 5% ते 10% मध्ये आपण काय करत असतो बुक करत असतो. तुम्ही जर पाहत असाल तर आपले 90% जे स्टॉक आहेत हे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग मध्ये तुम्हाला येताना दिसते. ज्यामध्ये आपण 5% 10% आपण काय करू शकतो अगदी 4 ते 5 दिवसामध्ये आपण मार्केटमधून काय करू शकतो आपण या स्टॉक मधून आपण पिक करू शकतो. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आपण जो ट्रेड प्लॅन करणार होता त्यामध्ये आज बँक निफ्टीने गॅप अप दिला होता आणि सकाळी सांगितलं होतं की आज शुक्रवारी काय होतं प्रत्येक शुक्रवारी थोडंसं प्रीमियम मध्ये ऍडजस्टमेंट होते. त्यामुळे तुम्हाला जर बघितलं तर गॅप अप मध्ये ओपन झाल्यानंतर निफ्टीने कुठेही जास्त मुवमेंट दिलेली नाहीये. तो पूर्णपणे साइडवेजच राहिला होता. म्हणजे एक रेंज दिली होती त्याचा हाय जो गेला होता तो हाय गेला होता जवळपास 24,425 चा हाय गेला होता आणि जिथे ओपन झाला होता ओपन झाल्यानंतर जो लो होता म्हणजे कालचा जो हाय होता त्या लेवलला सपोर्ट घेऊन काय केलं होतं याच लेवलला सपोर्ट घेऊन काय केलेलं आहे निफ्टीने पूर्णपणे मुवमेंट दिली पण अशी कुठेही जास्त मुवमेंट आज आपल्याला मिळालेली नाही. त्याचबरोबर आपण पहिला जो ट्रेड आपण प्लॅन केला होता प्रॉफिट बुकिंग मध्ये आपण पी साईडचा ट्रेड प्लॅन केला होता. त्याचबरोबर आपण सेन्सेक्स इंडेक्सची आज एक्सपायरी होती तर सेन्सेक्स इंडेक्स मध्ये लो प्रीमियम मध्ये आपण काय केले होते 2 ट्रेड घेऊन आपण त्यामधून काय केलं होतं प्रॉफिट बुक केला होता. आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये आपण एंट्री घेऊन प्रॉफिट बुक केलेले तुम्ही आपल्या स्क्रीनशॉट मध्ये पीएल मध्ये पण काय करू शकता युट्यूबवरती जे पीएल प्रॉफिट अँड लॉसचे स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर केले असेल त्यामध्ये पण तुम्ही जाऊन काय करू शकता त्याचे चेक करू शकता. तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग आपण काय करतो मेंटरशिप प्रोग्राम मध्ये काय करतो हा जो सेटअप या सेटअप प्रमाणे आपल्याला समजतं की मार्केटमध्ये कुठे एंट्री घ्यायला पाहिजे कुठे एंट्री अवॉइड करायला पाहिजे. कारण लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं होतं की आपले ट्रेड झाल्यानंतर आज दिवसभरामध्ये कोणतेही ट्रेड आपल्याला प्लॅन करायचे नाही. तर मित्रांनो मार्केटमध्ये कधी कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या त्याची आपली तितकंच माहिती असणं गरजेचं आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी ओके दोघांनी आज काय केली की थोडीशी साइडवेजच काय दिली मुवमेंट दिलेली आहे. त्यामुळे आपण आज जास्त कुठेही ट्रेड आपण प्लॅन करण्यासाठी रिकमेंड केलेलं आहे. ते आपण ऑप्शनचा जो सेटअप आहे त्यामध्ये बँक निफ्टी जर आपण बघितलं बँक निफ्टी हा पूर्णपणे बँक निफ्टी सुद्धा साइडवेज होता. अशा मार्केटमध्ये आपण काय करतो थोडीशी ट्रेड आपण काय करतो अवॉइड करायला पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये आपण काय करणार आहे एक आपलं कॅपिटल आपण काय करू सेव्ह ठेवू शकतो. तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही शिकत असतो ऑप्शन ट्रेडिंगसाठी आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करत असतो आणि एंट्री साठी आपण काय करतो प्लॅन करत असतो. तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तुम्ही मेंटरशिप प्रोग्रामला जॉईन करू शकता. तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर आपला जो बीटीएससी सेटअप साठी तुम्ही आपला ऍडव्हान्स टेक्निकलचा कोर्स जो आपण पुढच्या आठवड्यामध्ये चालू करणार त्या बॅचला पण तुम्हाला काय करता येईल जॉईन. ओके ज्यांना बिलकुलही मार्केटचं नॉलेज नाहीये ज्यांना लाईव्ह मार्केटसाठी जर अटेंड करायचं असेल हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा पीएस अकॅडमीच्या वेबसाईट मध्ये त्यामध्ये तुम्हाला एक गुगल मीट मिळणार आहे. त्या तुम्ही काय करू सोमवारी त्या बॅचला सकाळी
9 ते 10 जी बॅच असते बॅचला पण तुम्हाला जॉईन करता येईल आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग कशी आपण ट्रेड कशा आपण प्रिडिक्ट करतो, त्याचबरोबर मेंटर कॅन्डिडेट कसे त्याच्यावर प्रिडिक्ट करत असतात ते तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण काय करता येईल पाहता येईल. सो हा फॉर्म तुम्ही फिलअप करून लाईव्ह मार्केटसाठी तुम्ही काय करता पार्टिसिपेट करू शकता. सो मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला जर बिलकुलही मार्केटचं नॉलेज नसेल आणि तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचंय, फॉर्म सबमिट करायचा आहे आणि तो तुम्हाला फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक अकाउंट ओपन करायचा आहे. ते अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट शेअर करायचा, तो नंबर तुम्हाला दिलेला आहे तो नंबर तुम्ही शेअर केल्यानंतर तुमचा क्लायंट कोड शेअर केल्यानंतर जो मार्केटमध्ये शेअर मार्केटचा जो कोर्स आहे तो तुम्हाला 15,000चा कोर्स तुम्हाला 2 आठवड्याचा रेकॉर्डिंग कोर्स हा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओ ऍक्सेस असणार आहे, 1 महिन्यासाठी व्हिडिओ ऍक्सेस असणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटचे सेशन असणार आहे सकाळी 9 ते 10, हे पण तुम्हाला 1 महिन्यासाठी काय असणार आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही आमचे अथॉराइज पार्टनर जर बनत असाल तर त्या सर्व्हिस तुम्हाला काय केलं जातात पीएस अकॅडमी कडून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. मित्रांनो, वाट कसली बघताय, तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स वरती क्लिक करायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आणि पीएस अकॅडमीला काय करायचंय जॉईन करायचंय. त्याचबरोबर हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करत असतो किंवा शेअर करत असतो, तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करत असतो, ते तुम्हाला कसे वाटतात याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.